स्टडी फ्रॉम होम या अंतर्गत आज आपण HSC एक्झाम फेब्रुवारी 2020 ला आलेला बोर्डाचा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. तुमच्या स्क्रीनवर हा प्रॉब्लेम आलेला आहे. मी प्रॉब्लेम वाचतोय. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2016 ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्याच्या खाली काही ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. आता हा प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत. पहिली स्टेप, ट्रायल बॅलन्स आपण वाचून त्या ट्रायल बॅलन्स मधले जे अकाउंट्स आहेत ते कुठं कुठं येतात ते लिहिणार आहोत. ओपनिंग स्टॉक येतो TD ला, आपण याला लिहिणार आहोत TD. कॅश असेट, डिस्काउंट अलाउड हा आपला एक्सपेन्सेस आहे, आपण तो PD ला मांडणार आहोत. नेक्स्ट सॅलरीज हा सुद्धा ऑफिस एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो आपण PD ला मांडणार आहोत. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि प्लांट अँड मशिनरी, दीज ऑल 3 आर आवर असेट्स, त्यामुळे ते आपण कुठं मांडणार आहोत? असेटला. लँड अँड बिल्डिंग असेट, फर्निचर असेट, प्लांट अँड मशिनरी असेट, सनरी डेटर्स असेट. इंटरेस्ट पेड आपला एक खर्च आहे, खर्च असल्यामुळे तो आपण एक्सपेंडिचरला मांडणार आहोत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा सुद्धा आपला खर्च आहे, तो एक्सपेंडिचरला येईल. नेक्स्ट परचेसेस आणि वेजेस हे आपले फॅक्टरी एक्सपेन्सेस आहेत आणि फॅक्टरी एक्सपेन्सेस आपण कुठे मांडतो? TD ला, त्यामुळे आपण याला लिहिणार आहोत TD, वेजेस TD. सेल्स रिटर्नला आणखी एक नाव आहे RI, रिटर्न इनवर्ड. RI आपण TC ला मांडतोय, तेव्हा आपण याला लिहूया TC. आणि बॅड डेप्स हा सेलिंग एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो येईल PD ला येईल. त्यानंतर आता आपण आलो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. कॅपिटल दुर्गेश दिनेश 2 पार्टनर्स आहेत, दोघांचे कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येईल, त्यामुळे आपण त्याला L लिहूया. कॅपिटल L. नेक्स्ट सेल्स येईल ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला, त्यामुळे आपण त्याला लिहूया TC. सेल्स TC. त्यानंतर आहे सनरी क्रेडिटर्स, आपली लायबिलिटी आहे, L ला येईल. नेक्स्ट बिल्स पेएबल सुद्धा लायबिलिटी आहे, त्यामुळे L ला येईल. बँक लोन लायबिलिटी L. डिस्काउंट रिसिव्ड, दिस इज आवर इन्कम, त्यामुळे आपण PC ला मांडणार आहोत. परचेस रिटर्नला दुसरं नाव आहे रिटर्न आउटवर्ड, RO, त्यामुळे हे RO येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, याला आपण लिहिणार आहोत TD. ठीक आहे. आता आपला ट्रायल बॅलन्स आपण पोस्ट केलेला आहे, म्हणजे मांडलेला आहे कोणते अकाउंट्स कुठे येणार. त्यानंतर आता आपण ऍडजस्टमेंट मध्ये जाऊया. ऍडजस्टमेंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट आहे द क्लोजिंग स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2016 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹14,500. क्लोजिंग स्टॉकची किंमत दिलेली आहे 14,500. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट आहे TC आणि दुसरा इफेक्ट आहे असेट. आपण ऍडजस्टमेंटच्या पुढे मांडून घेऊया. क्लोजिंग स्टॉक, TC, असेट. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹350. आउटस्टँडिंग सॅलरी, ऍडजस्टमेंटचं नाव आउटस्टँडिंग. सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे त्याचं इफेक्ट येईल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे 2 इफेक्ट येतात. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा इफेक्ट येतो, पहिला इफेक्ट येतो प्लस आणि दुसरा इफेक्ट येतो L. त्यामुळे इथे मी लिहिलेलं आहे आउटस्टँडिंगला +L. आता आउटस्टँडिंग सॅलरी ही ऍडजस्टमेंट सॅलरीला आहे, त्यामुळे आपण सॅलरीला ट्रायल बॅलन्स मध्ये जाऊन टिक करणार आहे. आता इथे मला टिक करणं शक्य नसल्यामुळे मी याचा फक्त कलर चेंज करणार आहे. तुम्ही आपल्या प्रॉब्लेम मध्ये सॅलरीला टिक करायची. टिक मार्क याचा अर्थ आपण सॅलरी इनर कॉलमला मांडणार आहोत. प्रॉब्लेम सोडवताना आपण ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट मध्ये इनर आणि आउटर कॉलम तयार करत असतो. ज्या अकाउंटला ऍडजस्टमेंट आलेली आहे
तो अकाउंट आपण इनरला मांडतो. इथे सॅलरी आपण प्रॉब्लेम सोडवताना इनरला मांडणार आहोत. तुम्ही त्याला टिक करून घ्या. नेक्स्ट दुसरी ऍडजस्टमेंट झाली आउटस्टँडिंग सॅलरी. थर्ड ऍडजस्टमेंट वेजेस पेड इन ऍडव्हान्स टू वर्कर्स ₹600. ऍडजस्टमेंटचं नाव ऍडव्हान्स आणि वेजेस इज अवर एक्सपेन्सेस. याचा अर्थ ऍडव्हान्स एक्सपेन्सेस या ऍडजस्टमेंटचं दुसरं नाव प्रीपेड एक्सपेन्सेस. आणि प्रीपेड एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट येतो मायनस आणि दुसरा इफेक्ट येतो असेट. मायनस असेट, त्यामुळे वेजेस मध्ये आपण मायनस करणार आहोत आणि दुसरा इफेक्ट असेटला दाखवणार आहोत. ही ऍडजस्टमेंट वेजेससाठी आलेली आहे, त्यामुळे आपण वेजेसला टिक मार्क करूया. वेजेसला टिक मार्क तुम्ही प्रॉब्लेम मध्ये करा. मी इथं वेजेस हायलाइट करतोय. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 4, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ऍट 5% अँड प्लांट अँड मशिनरी ऍट 10%. ऍडजस्टमेंटचं नाव डेप्रिसिएशन ऍडजस्टमेंट 11वीला फायनल अकाउंट मध्ये झालेले आहे. याचे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट डेप्रिसिएशनचा येतो A मायनस आणि सेकंड इफेक्ट येतो PD. तुम्हाला माहित असेल लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी दीज आर अवर असेट्स. त्यामुळे ते असेट मध्ये डेप्रिसिएशन मायनस करायचं आणि डेप्रिसिएशन आपला खर्च असल्यामुळे तो आपण PD ला दाखवणार आहोत, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. पुन्हा डेप्रिसिएशन ही ऍडजस्टमेंट करण्यासाठी लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरीला आपण टिक मार्क करूया. लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरीला आपण टिक मार्क करणार आहोत. मी हे दोन सेल हायलाइट केलेले आहेत. नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट, राईट ऑफ ₹500 फॉर फर्दर बॅड डेप्स. ऍडजस्टमेंटचं नाव बॅड डेप्स ही ऍडजस्टमेंट सनरी डेटर्स वर केली जाते. बॅड डेप्स ही ऍडजस्टमेंट सनरी डेटर्स वर केली जाते. त्याचे दोन इफेक्ट आहेत, A मायनस PD. असेटला डेटर्स मधून बॅड डेप्स मायनस करायचे. ट्रायल बॅलन्स मध्ये आलेले बॅड डेप्स, आता उदाहरणार्थ इथं ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेप्स आलेले आहेत, हे बॅड डेप्स आपण PD ला दाखवणार आहोत. आणि इथं ऍडजस्टमेंट मध्ये जे बॅड डेप्स आलेले आहेत हे बॅड डेप्स मात्र आपण असेटला मायनस करणार आहोत. ठीक आहे. ही ऍडजस्टमेंट आपण डेटर्सला करणार आहे, त्यामुळे आपण डेटर्सला टिक मार्क करूया. इथं मी डेटर्स हायलाइट करून ठेवतोय. ठीक आहे. आता प्रॉब्लेम बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल, याच्या प्रॉब्लेम मध्ये सॅलरी, लँड अँड बिल्डिंग, प्लांट, सनरी डेटर्स आणि वेजेसला ऍडजस्टमेंट आलेले आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम वाचून झालेला आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. वेळ वाचवण्यासाठी मी एक फॉर्मॅट अगोदरच तयार करून ठेवलेला आहे. इन द बुक्स ऑफ दुर्गेश अँड दिनेश, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. डेबिट क्रेडिट लिहायला विसरायचं नाही. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज हा इनर कॉलम आहे, हा आउटर कॉलम आहे. तसंच हा पर्टिक्युलर, हा इनर आणि आउटर. इनर कॉलम मध्ये आपण जनरली ऍडजस्टमेंट करतो आणि ज्या अकाउंटला ऍडजस्टमेंट नाहीये त्याची डायरेक्ट रक्कम आउटर कॉलम मध्ये मांडतो. ठीक आहे. हा पोर्शन जो आहे, हा पोर्शन ट्रेडिंग अकाउंटचा आहे इथपर्यंतचा. आणि ही जी साइड आहे लेफ्ट हँड साइड, ही ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साइड आहे, त्यामुळे याला आपण TD म्हणणार आहोत. आपण मागाशी ट्रायल बॅलन्स मध्ये जे TD लिहिलेलं आहे ते सर्व इथं मांडणार आहोत. हे आहे TC, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. आणि त्याच्यानंतर इथं खाली हा जो पोर्शन आहे हा पूर्ण हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. याच्यामध्ये ही लेफ्ट हँड साइड डेबिट साइड आहे, त्यामुळे याला आपण PD म्हणणार आहोत. ट्रायल बॅलन्स मध्ये आपण PD म्हणून जे मांडले ते या भागात लिहिणार आहोत. आणि ही साइड PC आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. नेहमी प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर असा एक फॉर्मॅट पहिल्यांदा तयार करून घ्यायचा आणि मगच प्रॉब्लेमला सुरुवात करायची. याच्यामध्ये टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस लेस आरओचं दुसरं नाव मगाशी आपण सांगितलेलं आहे परचेस रिटर्न. इकडे बाय सेल्स लेस RI चं दुसरं नाव सेल्स रिटर्न. टू GP कॅरीड डाऊन, ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन बाय क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर आलेला GP आपण इथं खाली ब्रॉट डाऊन करणार आहोत. त्यानंतर या फॉर्मॅटमध्ये आपण सुरुवातीलाच लिहून ठेवणार आहोत टू BD म्हणजे टू बॅड डेप्स प्लस न्यू बॅड डेप्स प्लस न्यू IDD मायनस ओल्ड IDD. ठीक आहे. हा झाला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मी पहिल्यांदाच तयार केलेला. त्यानंतर आहे ही बॅलन्स शीट सुद्धा तुम्ही तयार करून ठेवायची आहे. बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2018, लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, असेट अमाऊंट रुपीज. कॅपिटल अकाउंट दुर्गेश, आपले दोन पार्टनर्स आहेत, पहिला पार्टनर दुर्गेश, सेकंड दिनेश. दुर्गेश
प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस एनपी, याच्या इथे एक ओळ ब्लँक सोडणार आहोत आपण, या तिघांची टोटल करणार आहोत, लेस ड्रॉइंग्स आणि वजाबाकी आपण आउटरला मांडणार आहोत. नेक्स्ट दिनेशचं कॅपिटल सेम याच पद्धतीने असेल, प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस एनपी लेस ड्रॉइंग. एखादा अकाउंट ऍडजस्टमेंट एखादी कॅपिटलच्या संदर्भात आली नसेल तर आपण इथं डॅश करणार आहोत. आता उदाहरणार्थ इंटरेस्ट ऑन कॅपिटल आलं नसेल तर इथं डॅश करणार आहोत, ड्रॉइंग झालं नसेल तर डॅश करणार आहोत. चला आता आपण प्रॉब्लेम सोडवायला घेऊया. ट्रायल बॅलन्स मध्ये आलेलो आहे आपण. पहिला अकाउंट आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठं मांडायचा आहे? टीडीला मांडायचा आहे. आपण ओपनिंग स्टॉक टीडीला मांडूया. ओपनिंग स्टॉक ऑलरेडी मांडलेलाच आहे. ओपनिंग स्टॉकची रक्कम आहे 9,000. आउटरला मांडतो आपण नेहमी रक्कम 9,000. नेक्स्ट कॅश. कॅश 1,200. कॅश 1,200 रुपये. कॅश असेटला मांडणार आहे. आपण असेटला येऊया. बॅलन्स शीटच्या असेटला पहिला अकाउंट असेल कॅश. कॅश आणि बँकला ऍडजस्टमेंट नसते, त्यामुळे त्याची रक्कम नेहमी आउटरला येते 1,200. नेक्स्ट डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड कुठे येणार आहे? पीडीला येणार आहे. टिक मार्क आहे का याला? नाही. टिक मार्क नसेल तर आउटर कॉलमला येईल डिस्काउंट अलाउड 450. आपण पीडीला येऊया. हा पीडी आहे. डिस्काउंट अलाउड 450. आपण इथं मांडणार आहोत टू डिस्काउंट अलाउड 450. आउटर कॉलम मध्ये मी मांडलेला आहे. त्यानंतर आहे सॅलरीज. सॅलरी हायलाइट केलेला आहे, तुम्ही टिक केलेली असणार आहे. याचा अर्थ सॅलरी आपल्याला इनर कॉलम मध्ये मांडायची आहे. सॅलरी कुठे मांडायची आहे? पीडीला मांडायची आहे 650. पुन्हा आपण पीडीला येऊया. सॅलरी 650. डिस्काउंट नंतर सॅलरी येईल 650. मी इनर कॉलम मध्ये मांडलेली आहे कारण सॅलरीला एक ऍडजस्टमेंट आलेली आहे. आता ऍडजस्टमेंट आल्या म्हणजे सॅलरी नंतर आपण एक ओळ ब्लँक सोडणार आहोत. नेक्स्ट सॅलरी नंतर आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग सुद्धा हायलाइटेड आहे. लँड अँड बिल्डिंग कुठे येणार आहे? बॅलन्स शीटच्या असेट साईडला 25,000. आपण असेटला येऊया. ही बॅलन्स शीटच्या असेट साईड आहे. बॅलन्स शीटच्या असेटला आपण मांडणार आहोत लँड अँड बिल्डिंग. कॅश नंतर आपण मांडूया लँड अँड बिल्डिंग 25,000. नेक्स्ट पुन्हा प्रॉब्लेम मध्ये बघूया. फर्निचर. आता फर्निचर हायलाइट नाही, याचा अर्थ फर्निचरला टिक मार्क नाही आहे. फर्निचर आउटर कॉलमला जाईल बॅलन्स शीटच्या असेटला 9,000. असेटला येऊया आपण. फर्निचर 9,000. फर्निचर 9,000. टिक मार्क असेल इथं. आता आपण एक ओळ सोडायची राहिली, त्यामुळे मी हे पुन्हा कॅन्सल करतो. लँड अँड बिल्डिंगला टिक मार्क आहे आणि इथं मी मांडतो फर्निचर 9,000. नेक्स्ट फर्निचर झालं. प्लांट अँड मशिनरी 11,000. प्लांट मशिनरीला टिक मार्क आहे. प्लांट मशिनरी आपण इनर कॉलम मध्ये मांडणार आहोत आणि एक टिक मार्क एक ओळ रिकामी सोडणार आहोत. प्लांट अँड मशिनरी 11,000. असेटला येऊया. प्लांट अँड मशिनरी 11,000. इनर कॉलमला मांडलेले आहे, एक ओळ सोडायला विसरायचं नाही. चला नेक्स्ट सनरी डेटर्स. सनरी डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला येतात आणि त्याचबरोबर हे हायलाइट आहे, याचा अर्थ याला टिक मार्क आहे. त्यामुळे हे आपण मांडणार आहोत असेटला इनर कॉलमला. सनरी डेटर्स 12,500. पुन्हा असेटला येऊया आपण. सनरी डेटर्स. प्लांटला आपण एक ओळ सोडलेली आहे, त्याच्या खाली लिहूया आपण सनरी डेटर्स 12,500. नेक्स्ट इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट पेड हा एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो पीडीला येणार. इंटरेस्ट पेड पीडीला 425. पीडीला येऊया आपण. इंटरेस्ट पेड. एक मिनिट.
एक अकाउंट आपला राहिला डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड पीडीला येतोय, तो आपण पहिल्यांदा पीडीला मांडून घेऊया. डिस्काउंट अलाउड झालेला आहे, सॅलरीज पण झालेला आहे. इंटरेस्ट पेड 425. इंटरेस्ट पेड सॅलरीला टिकमार्क असल्यामुळे एक ओळ सोडलेली आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत इंटरेस्ट पेड 425. इंटरेस्टला टिकमार्क नाही आहे, त्यामुळे इंटरेस्टची रक्कम आपण आउटरला मांडलेली आहे 425. त्यानंतर आलो आता आपण इंटरेस्ट पेड झालं. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हे पण पीडीला येत आहे 600. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण आलो पीडीला, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इथं मांडलं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 600. नेक्स्ट प्रिंटिंग स्टेशनरी झालं. आता परचेस 16,000 16,000. परचेस नेहमी इनरला मांडायचं टीडीला. टीडी लिहिले बघा आपण, चला टीडीला या. परचेसेसची अमाऊंट आहे 16,000. आपण ऑलरेडी परचेसेस लिहिलेला आहे, फक्त इथं अमाऊंट टाईप करूया 16,000. परचेसेस 16,000. नेक्स्ट वेजेस टीडीला येत आहे. वेजेसला टिकमार्क आहे, याचा अर्थ वेजेस इनर कॉलमला मांडायला पाहिजे 1,400 वेजेस. आपण येऊया टीडीला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टीडीला वेजेस येईल 1,400. टू वेजेस 1,400. वेजेसच्या खाली आपण एक ओळ रिकामी सोडणार आहे, कारण तिथे एक ऍडजस्टमेंट आलेली आहे. नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नचं दुसरं नाव आहे रिटर्न इनवर्ड. ते रिटर्न इनवर्ड आपण कुठे दाखवणार आहोत, सेल्स खाली वजा करणार आहोत टीसी ला. टीसी रिटर्न इनवर्ड सेल्स रिटर्न टीसी 900. टीसी ला या. टीसी सेल्स मायनस आर च्या समोर लिहूया आपण 900. नेक्स्ट बॅड डेप्ट्स. मग अशी सांगितल्याप्रमाणे हे बॅड डेप्ट्स पीडीला येतात. टू बीडी प्लस न्यू बीडी या फॉर्मॅटमध्ये हे बॅड डेप्ट्स म्हणणार आहोत आपण. बॅड डेप्ट्स आहेत 325. इथं आपण इनरला मांडणार आहोत बॅड डेप्ट्स 325. बॅड डेप्ट्स. नेक्स्ट आता आपला ट्रायल बॅलन्स डेबिट साईड पोस्ट झालेली आहे. आता आपण आलेलो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. कॅपिटल दुर्गेश दिनेश दोघांचं कॅपिटल आपण कुठे मांडणार आहोत, लायबिलिटीला. 17,500. बॅलन्स शीट लायबिलिटी लिहूया. आपण ऑलरेडी कॅपिटल मांडून ठेवलेलं आहे, फक्त इनरला कॅपिटल लिहूया 17,500. 17,500. सेकंड पार्टनर आपला दिनेश आहे, त्याचं पण कॅपिटल 17,500. नेक्स्ट पुन्हा आपण प्रॉब्लेम मध्ये येऊया. त्यानंतर आहे सेल्स. सेल्स कुठं मांडायचे आहे, टीसी ला. सेल्स नेहमी इनरला मांडायची. टीसी ला येऊया. सेल्स आहे 23,600. सेल्स 23,600 मायनस RI 900. आउटरला वजाबाकी मांडूया 22,700. आउटरला 22,700. नेक्स्ट क्रेडिटर्स 14,500. क्रेडिटर्स कुठे मांडायचे आहेत, लायबिलिटीला. पुन्हा लायबिलिटीला येऊया, बॅलन्स शीट लायबिलिटीला. इथं आता आपण क्रेडिटर्स मांडणार आहोत. क्रेडिटरची अमाऊंट आहे 14,500. क्रेडिटर्स टिक मार्क नाही आहे, त्यामुळे आउटरला रक्कम मांडूया 14,500. सनरी क्रेडिटर्स. नेक्स्ट क्रेडिटर झाल्यानंतर बिल्स पेएबल आणि बँक लोन. बिल्स पेएबल बँक लोन हे दोन्ही आपण लायबिलिटीला मांडणार आहोत. ऍट ए टाइम आपण मांडूया बिल्स पेएबल 3,500, बँक लोन 10,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला बिल्स पेएबल 3,500 आणि बँक लोन 10,000. बिल्स पेएबल 3,500, बँक लोन 10,000. क्रेडिटर्स आपण मांडलेले आहेत. नेक्स्ट डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड आपण लिहिले पीसी. डिस्काउंट रिसिव्ड पीसी ला येणार आहे.
पीसी ला मांडूया. आपण इथं आलो, जीपीच्या खाली जो पोर्शन आहे तो आहे पीसी. पीसी ला मांडूया बाय डिस्काउंट किंवा बाय डिस्काउंट रिसिव्ड. टिक मार्क नाही, त्यामुळे आउटरला मांडली आपण 750 बाय डिस्काउंट रिसिव्ड. नेक्स्ट पुन्हा प्रॉब्लेम मध्ये येऊया आपण. डिस्काउंट रिसिव्ड झालं. लास्ट अकाउंट परचेस रिटर्न, याला लिहिले आपण टीडी. परचेस रिटर्नचं दुसरं नाव आहे आरओ. आपण आरओ 1100 परचेस मधून मायनस करणार आहोत. आपण येऊया टीडी ला 1100 रुपये आरओ. 1100 वजाबाकी आउटरला मांडूया. 16,000 मायनस 1,100 14,900. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता ट्रायल बॅलन्स आपला सगळा पोस्ट झालेला आहे. आता आपण ऍडजस्टमेंट मध्ये येऊया. पहिली ऍडजस्टमेंट, द क्लोजिंग स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2016 वॉज व्हॅल्यूड ॲट 14,500. याचे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट आहे टीसी आणि दुसरा इफेक्ट आहे असेट. टीसी ला क्लोजिंग स्टॉक 14,500. ऑलरेडी आपण क्लोजिंग स्टॉक मांडलेला आहे, फक्त आउटरला रक्कम मांडूया 14,500. आणि सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या असेटला. असेटला या असेटला क्लोजिंग स्टॉक मांडूया. असेट क्लोजिंग स्टॉक 14,500. डेटर साठी इथं आपण एक ओळ सोडली आहे. बॅड डेटची ऍडजस्टमेंट आपण करणार आहोत. क्लोजिंग स्टॉक 14,500. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, पहिली ऍडजस्टमेंट झाली. दुसरी, आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹350. त्याचे दोन इफेक्ट आहेत, प्लस आणि सेकंड इफेक्ट एल. सॅलरी मध्ये आपण पहिल्यांदा प्लस करायचं आणि जेवढी अमाऊंट प्लस केली तेवढी लायबिलिटीला दाखवायची. सॅलरी असते पीडीला. पीडीला आपण इथं एक ओळ पण सोडलेली आहे बघा. सॅलरीच्या खाली लिहा आउटस्टँडिंग सॅलरीज. सॅलरीच्या खाली लिहा प्लस आउटस्टँडिंग सॅलरीज 350. याची टोटल येईल, आउटरला टोटल म्हणणार आहोत आपण 1,000. याची टोटल आउटरला 1,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंगचा. फर्स्ट. याचा सेकंड इफेक्ट येतो लायबिलिटीला. आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट कुठे येतो? लायबिलिटीला. याचा अर्थ आपल्याला लायबिलिटीला परत आउटस्टँडिंग सॅलरी दाखवावी लागणार आहे. यातली कोणती रक्कम दाखवायची? 650, 350 और 1,000. त्याचं उत्तर आहे 350. आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येऊया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहूया आउटस्टँडिंग सॅलरीज. $350. आउटस्टँडिंग सॅलरीज 350. नेक्स्ट थर्ड ऍडजस्टमेंट, वेजेस पेड इन ऍडव्हान्स टू वर्कर्स ₹600. आउटस्टँडिंगच्या बरोबर अपोजिट ही ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग मध्ये आपण प्लस करतोय, इथं मायनस करणार आहोत. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार आहोत. वेजेस मध्ये आपण मायनस करणार आहोत ऍडव्हान्स वेजेस या नावानं. वेजेस असतात टीडीला. टीडीला या टीडीच्या खाली वेजेसच्या खाली आपण लिहिणार आहोत लेस ऍडव्हान्स वेजेस. वेजेसच्या खाली लिहायचं आहे लेस ऍडव्हान्स वेजेस 600. आउटरला वजाबाकी येते 800. 1,400 मायनस 600 800. हा झाला फर्स्ट इफेक्ट ऍडव्हान्स वेजेस. याचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या असेटला. असेटला येऊया आपण. असेटला ऍडव्हान्स वेजेस लिहा 600. क्लोजिंग स्टॉकच्या खाली ऍडव्हान्स वेजेस 600. नेक्स्ट थर्ड ऍडजस्टमेंट झाली. नंबर 4, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ऍट 5% अँड प्लांट अँड मशिनरी ऍट 10%. पहिला लँड बिल्डिंग वर आपण कॅल्क्युलेट करूया 5%. डेप्रिसिएशन इफेक्ट आहे ए मायनस पीडी. असेटला मायनस करायचा आणि सेकंड इफेक्ट पीडीला दाखवायचा. आपण पहिल्यांदा बॅलन्स शीट असेटला येऊया. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग वर डेप्रिसिएशन आपल्याला किती कॅल्क्युलेट करायचं आहे? 5%. इथे आपण लिहूया लँड अँड बिल्डिंगच्या खाली लेस डेप्रिसिएशन 5%. 25,000च्या 5% येतं 1,250. आउटरला वजाबाकी मांडली 23,750. आता इथं पहिल्यांदा 10% कॅल्क्युलेट करायचं. 10% म्हणजे एक झिरो हा घालवायचा. हा झिरो गेला की 25,000चं किती येते? 2,500. 2,500च्या निम्मे
1250 हे येणार 5%. आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट, आता प्लांट मशिनरीवर पण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. प्लांट मशिनरीवर डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे 10%. 10% कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे. 10% म्हणजे फक्त इथला एक झिरो आपण घालवणार आहोत, एक झिरो. त्याचं उत्तर इथं लिहा, लेस डेप्रिसिएशन 10%, 11,000 वर 10% आलंय 1,100, आउटरला वजाबाकी 9,900. हा झाला फर्स्ट इफेक्ट. ए मायनस, असेटला आपण मायनस केलेला आहे. याचा सेकंड इफेक्ट येतो पीडीला. या पीडीला मांडा टू डेप्रिसिएशन, अंडरलाईन करा त्याला, टू डेप्रिसिएशन अंडरलाईन, आणि त्याच्या खाली आपण कशावर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. एक आहे लँड अँड बिल्डिंग, सेकंड आहे प्लांट अँड मशिनरी. टू डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 1,250, प्लांट मशिनरी 1,100, टोटल आउटरला 2,350, 2350. हा झाला सेकंड इफेक्ट. नेक्स्ट, लास्ट ऍडजस्टमेंट, राईट ऑफ ₹500 फॉर फर्दर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्सचे दोन इफेक्ट आहेत, ए मायनस पीडी. बॅड डेब्ट्स मगाशी सांगितल्याप्रमाणे बॅड डेब्ट्सचे ऍडजस्टमेंट आपण सनरी डेटर्स वर करणार आहोत. ए मायनस असेटला, या डेटर्स असेटला मिळतील तुम्हाला. डेटर्सच्या खाली ट्रायल बॅलन्स मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये जे बॅड डेब्ट्स आलेले असतात ते न्यू बॅड डेब्ट्स असतात. त्यामुळे इथं डेटर्स खाली मायनस करताना आपण लिहिणार आहोत मायनस न्यू बॅड डेब्ट्स ₹500. याचं उत्तर आलेलं आहे आउटरला 12,000. याचं उत्तर आलेलं आहे 12,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट बॅड डेब्टचा. बॅड डेब्टचा सेकंड इफेक्ट कुठे येतो? पीडीला. पुन्हा आपण पीडीला येऊया. पीडीला इथं आपण बॅड डेब्ट्स वजा केले 500. सेकंड इफेक्ट इथं न्यू बीडी आहेत बघा, इथं न्यू बीडी लिहूया आपण 500. न्यू बीडी 500. आता प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये न्यू आयडीडी आलेलं नाहीये, आपण इथं डॅश करणार आहोत. नेक्स्ट, त्यानंतर ओल्ड आयडीडी पण आलेलं नाहीये, इथं पण आपण काय करणार आहोत? डॅश. ठीक आहे. आता याची टोटल करूया. 325 प्लस 500 825 मायनस ओल्ड आयडीडी. ओल्ड आयडीडी 0, आउटरला वजाबाकी येईल 825. चला नेक्स्ट. आता 3 स्टेप्स आपण पहिल्या स्टेप मध्ये प्रॉब्लेम वाचला, ट्रायल बॅलन्सला टीडीटीसी पीडीपीसी एएल लिहिलं. नेक्स्ट ऍडजस्टमेंट वाचल्या, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट त्या ऍडजस्टमेंटच्या समोर मांडले. ज्या ऍडजस्टमेंटला ज्या अकाउंटला ऍडजस्टमेंट आलेलं आहे तो अकाउंट ट्रायल बॅलन्स मध्ये टिक केलेला आहे आणि तो अकाउंट आपण त्या अकाउंटला त्या टिक प्रमाणे एक एक ओळ रिकामी सोडलेली आहे. आता क्लोज करणार आहोत आपण फायनल अकाउंट्स. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे आणि लास्ट स्टेपला आपण बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळेल. ग्रॉस प्रॉफिट हा इथं खाली आपण ब्रॉट डाऊन करणार आहोत. ठीक आहे. आपण या टीसीची टोटल करूया. टीसीची टोटल येते 37,200 37,200. ही टोटल आपण इकडं टीडीला मांडणार आहोत लेफ्ट हँड साइडला 37,200. नेक्स्ट, इथं पर्यंतची आपण टोटल करणार आहोत. आता 9,000 14,900 आणि 800 यांची टोटल करणार आहोत. यांची टोटल येते, हे तुम्ही पेन्सिलने मांडून घ्या, मी इथं साईडला मांडतो 24,700. या 37,200 मधून हे आपण 24,700 वजा करायचे. 37,200 मधून 24,700 वजा करायचे. येणारं जे उत्तर असेल ते आपला जीपी असेल. जीपी येतो 12,500. आता हे मी कॅन्सल करतो, आपल्याला याची गरज नाहीये. जीपी आला 12,500. आलेला जीपी इथं टोटलच्या खाली आपण ब्रॉट डाऊन करायचा आहे. आलेला जीपी आपण ब्रॉट डाऊन करणार आहोत. जीपी आलाय 12,500.
जीपी 12,500. सेम प्रोसेस आपण आता इथे खाली फॉलो करणार आहोत. आता इथं नेट प्रॉफिट येईल किंवा नेट लॉस येईल. नेट प्रॉफिट येईल किंवा नेट लॉस येईल. आपल्याला सांगता येत नाही, नेट प्रॉफिटच येईल. एक आपण चेक करू शकतो. इकडची टोटल साधारणतः येते 12,000 आणि 750 म्हणजे एक 13,000 येईल. इकडं 800, 450, 1,000, 400, 600, 2,000 म्हणजे याचा अर्थ या साईडची टोटल जास्त आहे. त्यामुळे या साईडची आपण टोटल करणार आहोत. या साईडची टोटल इथं मांडूया आपण 13,250. ही सेम टोटल आपण इकडे मांडणार आहोत 13,250. नेक्स्ट इथपर्यंतची टोटल आपण करणार आहोत. इथपर्यंतची टोटल जी करणार आहोत ती टोटल येते, मी इथं साईडला मांडतो 5,650. नेक्स्ट या 13,000 मधून हे 5,650 आपण मायनस करणार आहोत. 13 मधून हे 5,650 मायनस करणार आहोत. आणि जे येणारं उत्तर आहे ते येणारं उत्तर आपला काय असणार आहे, नेट प्रॉफिट. इथे मी मायनस करतो, त्याचं उत्तर येतंय 7,600. आलेला नेट प्रॉफिट आपण पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. 11वीला आपल्याकडे पार्टनर नव्हता, फक्त एक प्रोप्रायटर होता, म्हणजे एकच मालक होता. त्यामुळे हा सर्व प्रॉफिट एकाच मालकाला वाटला जायचा. आता 12वीला पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, त्यामुळे आपण हा प्रॉफिट दोघांना वाटणार आहोत. आपले पार्टनर्स आहेत दुर्गेश आणि दिनेश. इथं मी लिहितो टू एनपी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. टू एनपी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट दुर्गेश आणि दिनेश. प्रॉब्लेम आपण सुरुवातीला वाचला होता. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कुठेही हा प्रॉफिट कसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, दोघांमध्ये कसा वाटायचा हे दिलं नाहीये. जर प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन दिला नसेल किंवा रेशो दिला नसेल तर तो दोघांना इक्वल वाटायचा. दुर्गेशला पण इक्वल येईल, दिनेशला पण इक्वल येईल. याचा अर्थ 1/2 1/2. मी लिहिलेला आहे 1/2 1/2. 7,600 हा जो नेट प्रॉफिट आहे या दोघांना आपण अर्धा अर्धा देणार आहोत. त्याचं उत्तर येतं 3,800 फॉर दुर्गेश, सेकंड 3,800 फॉर दिनेश. आता ही टोटल आपल्याला काही गरजेची नाही, तुम्ही पेन्सिलला लिहिलेले कॅन्सल करा. एनपी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. हा एनपी कुठं न्यायचा आपल्याला, कॅपिटलमध्ये. कॅपिटल कुठं असतं, बॅलन्स शीटच्या असेटला. आता आपण असेटला येऊया. लक्षात ठेवा 3,800 फर्स्ट पार्टनर आहे, सेकंड पार्टनरचा पण एनपी सेम आहे. आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येऊया. बॅलन्स शीट मध्ये आपण फॉर्मॅट प्री रेकॉर्डेड फॉर्मॅट आहे आपला हा, दुर्गेश प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस एनपी. त्याच्यासमोर एनपी समोर लिहूया 3,800. दिनेशचा पण एनपी लिहूया 3,800. नेक्स्ट आता या प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल आलेलं नाहीये, त्यामुळे इथं आपण काय करणार आहोत, डॅश. नेक्स्ट ड्रॉइंग पण आलेलं नाहीये, त्यामुळे ड्रॉइंगला पण आपण काय करूया, डॅश. आता याची टोटल इथं मांडूया 17,500 प्लस 3,800. त्याची टोटल येते 21,300 मायनस ड्रॉइंग नाही आहे, 0. याचा अर्थ आउटरला पुन्हा टोटल सेम येईल 21,300. सेम आता दिनेशच्या बाबतीत इंटरेस्ट ऑन कॅपिटल डॅश, टोटल येईल 21,300. ड्रॉइंग डॅश आणि आउटरला उत्तर येईल 21,300. झाला. आता प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. आता दोन्ही साईडची बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल आणि बॅलन्स शीट असेट साईडची टोटल आपण करणार आहोत. जर दोन्ही साईडची टोटल समान आली तर आपला प्रॉब्लेम बरोबर आला असं म्हणू शकतो. पण तो एक्झॅक्ट बरोबर आहे हे आपण सांगणं थोडस लक्षात येणार नाही, कारण एखादी ऍडजस्टमेंट न करता सुद्धा काही मुलांचा प्रॉब्लेम टॅली येतो. त्यामुळे मॅक्झिमम सर्व ऍडजस्टमेंट करून याच फिगरला जर तुमचा प्रॉब्लेम टॅली येत असेल तर आपण निश्चित म्हणू शकतो की आपला प्रॉब्लेम आपण बरोबर सोडवलेला आहे. या दोन्ही साईडची टोटल येते 70,900. त्यामुळे आता आपला प्रॉब्लेम टॅली आलेला आहे. ओके, थँक्यू.